बारामती आणि राहुरी दोन्ही पोटनिवडणुका लढण्याचा निर्धार आता काँग्रेसने केलेला आहे। पक्षश्रेष्ठींनी निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दाखवलेला आहे। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका बिनविरोध व्हावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू होते। विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांना खरी आदरांजली म्हणून निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं होतं। मात्र आता काँग्रेसने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडलेल्या आहेत। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची निश्चिती होणार आहे। मित्र पक्षांशी चर्चा करून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येईल। एका बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बारामतीत पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। मात्र त्यांचाच मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र ही पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यासोबतच राहुरीची पोटनिवडणूक देखील काँग्रेस लढणार आहे। त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेमागचं नेमकं कारण काय हे जाणून घेणे महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासोबतच कोणते उमेदवार या दोन जागांवर दिले जातील हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, काँग्रेसने ही भूमिका घेण्यामागचं नेमकं कारण काय आहे? आपण पाहतोय की महाविकास आघाडी सरकार म्हणून जे आहे, महाविकास आघाडी म्हणून आपण पाहतोय की तिन्ही पक्ष जरी एकत्र असले तरी कुठेतरी काँग्रेसची अंतर्गत नेत्यांची भूमिका असं आहे की महाविकास आघाडीच्या दोन पक्षांमुळे जे आहे ते वारंवार काँग्रेसला फटका बसतोय, कुठेतरी काँग्रेसला माघार घ्यावी लागते आणि आता ज्या दोन पोटनिवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये माघार न घेता त्या लढायच्या आहे। कुठल्या प्रकारचं जे आहे त्या ठिकाणी माघार घ्यायची नाही अशा प्रकारचं जे आहे ते काँग्रेसच्या काही नेत्यांचं म्हणणं होतं आणि त्यानुसार आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वी काँग्रेस नेत्यांची बैठक सुद्धा पार पडलेली होती। एवढंच नाही तर कुठेतरी राज्यसभेला सुद्धा जे आहे ते राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता। त्यामुळे कुठेतरी काँग्रेसचं नुकसान झालेलं आहे आणि आता हे नुकसान टाळण्यासाठी जे आहे ते दोन्हीही पोटनिवडणुका लढाव्यात अशा प्रकारचा एक सूर जो आहे तो काँग्रेसच्या खालच्या नेत्यांकडनं जे आहे ते आलेला होता आणि त्यामुळे ही दिल्लीत सुद्धा याची चर्चा झालेली होती आणि त्यानंतर निर्णय घेण्यात आलेला आहे की दोन्हीही पोटनिवडणुका लढवायच्या आहेत। जर त्यामध्ये आपण पाहतोय की राष्ट्रवादीकडे पहिल्यांदा बारामती होती, जर राष्ट्रवादी लढणार नसेल तर काँग्रेस आपला उमेदवार देईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय की काँग्रेस दोन्ही ठिकाणी तयार आहे। आता फक्त प्रश्न आहे की बारामतीची निवडणूक जी आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गट लढणार आहे का? जर लढणार नसेल तर काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे आणि तीच परिस्थिती राहुरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। बारामतीमध्ये सुद्धा आता काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे। 3 नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत आणि राहुरीमध्ये सुद्धा येत्या 1-2 दिवसामध्ये शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामुळे बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी जे आहे ते काँग्रेस आता लढायला तयार झालेले आहे। त्यामुळे एकूण पाहिलं आपण तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये एक प्रकारे जे आहे ते आता तेवढं बॉन्डिंग जे आहे ते राहिलेलं नाहीये। कारण काँग्रेसने स्पष्ट केलेलं आहे का जर दोन्ही पक्षांनी भूमिका न लढण्याच्या घेतल्या तर आम्ही मात्र लढायला तयार आहोत। त्यामुळे आता काँग्रेसनी याच्यावरती ठाम भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आता उमेदवार नेमकं कोण देणार आहे आणि कशा प्रकारे या दोन्ही निवडणुका लढल्या जाणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहील। राजू, तुम्ही सोबतच राहा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। देशमुखजी, तुमचं स्वागत आहे। मोठा निर्णय काँग्रेसने घेतलेला आहे। या दोन्ही पोटनिवडणुका काँग्रेस लढणार आहे। तुमच्या पक्षाची या संदर्भात काय भूमिका असणार आहे? असं आहे की आमचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जो आहे त्यांनी भूमिका ऑलरेडी जाहीर केलेली आहे, तिला कोणता उमेदवार देणार नाही। पण काँग्रेसचं जे आता कळतंय थोडं, पण मला वाटत नाही की असं काही काँग्रेस निर्णय घेऊन बारामतीला काँग्रेसचा उमेदवार देईल असं मला काही वाटत नाही। कारण की आता महाविकास आघाडीचे बाकी जे ज्येष्ठ नेते आहेत ते सुद्धा काँग्रेसशी बोलतील आणि असा निर्णय काँग्रेस घेणार नाही असं मला वाटतं 100%। धन्यवाद देशमुखजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। शशिकांतजी, आता मोठा निर्णय काँग्रेसने जाहीर केलेला आहे। काँग्रेस या दोन्ही पोटनिवडणुका लढणार आहे। बारामती संदर्भात तुम्ही तुमची भूमिका याआधी स्पष्ट केली होती, मात्र आता जर काँग्रेसने अशी भूमिका घेतलेली असेल तर त्यावर तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? आता नाही, आता मी जे तुम्ही सांगताय ते मला माहिती पडलेलं आहे। त्यांची भूमिका त्यांनी सांगितलेली आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला समोर जात असताना एकमेकांशी चर्चा करतोय। मला वाटतं की राहुरी आणि ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। आता त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली असली तरी त्यांच्याशी चर्चा मी स्वतः करीन
पक्षाच्या माध्यमातून आम्ही चर्चा करू आणि मग एकत्र बसून महाविकास आघाडी म्हणून काय करायचं याची भूमिका आम्ही निश्चित करू. मात्र तो तुमचा मित्रपक्ष आहे, असं असताना काँग्रेसनं हा निर्णय तुमच्याशी बातचीत न करता घेतलेला आहे? हो, असं मला दिसतंय. परंतु बारामतीमध्ये अजितदादांचं हे झाल्याबरोबर आम्ही सांगितलं होतं की आम्ही तिथं निवडणूक लढवणार नाही. आता त्यांनी निर्णय घेतला असेल तरी त्यांच्याशी चर्चा करू. आतापर्यंत त्यांच्याशी चर्चा झाली नव्हती. त्यांनी पक्षश्रेष्ठीची चर्चा करून निर्णय घेतला असेल, पण आम्ही त्यांच्याशी चर्चा करून घेऊ. मात्र जर काँग्रेसनं त्यांची भूमिका कायम ठेवली, ते ठाम राहिले, तर त्याला तुम्ही विरोध करणार का? ह्याच्यावर मी त्यांच्याशी जोपर्यंत आम्ही चर्चा करत नाही तोपर्यंत त्याबरोबर बोलणं बरोबर नाही. मागे सुद्धा आपण बघितलं असेल, राज्यसभेची निवडणूक असते, प्रत्येक जण आपल्या इच्छा व्यक्त करत असतो, त्यानंतर मग एकमताने आम्ही निर्णय घेत असतो. तसं एकमताने निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. मात्र शशिकांत शिंदेजी, बारामती संदर्भात तुमची भूमिका ठाम आहे. तुमचं म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत बारामतीची पोटनिवडणूक लढणार नाही. मात्र राहुरी संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे, काय भूमिका असणार आहे तुमची? ते आमचे प्राजक्त तनपुरे जे आहे ते त्यावेळेला निवडणूक लढवले होते. महाविकास आघाडीतून ती जागा आम्हाला होती, ही पण जागा आम्हाला होती. आता या बाबतीमध्ये आम्ही मित्र पक्षांची चर्चा करून भूमिका ठरवू आणि त्या भूमिकेशी मग चर्चा करून निर्णय घेऊ. शशिकांत शिंदेजी, धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी या दोन्ही पोटनिवडणुका लढण्यासाठी हिरवा कंदील दर्शवलेला आहे, हिरवा कंदील दाखवलेला आहे आणि काँग्रेस आता दोन्ही पोटनिवडणुकांच्या मैदानात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. आता या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र वेगळी भूमिका आहे. आधीपासूनच त्यांनी बारामती संदर्भात त्यांचं मत स्पष्ट केलेलं होतं, भूमिका स्पष्ट केलेली होती. शरद पवारांची राष्ट्रवादी कुठल्याही परिस्थितीत बारामतीमध्ये पोटनिवडणूक लढणार नाहीये. मात्र आता आम्ही काँग्रेसशी चर्चा करू, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेची या संदर्भात काय भूमिका असणार आहे, महाविकास आघाडीमधला एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून ते काँग्रेसच्या या मताशी सहमत असणार आहे का, हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता काँग्रेस जर बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका लढणार तर त्याचे पडसाद पुढे कसे उमटतील हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सगळ्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आहेत आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे. निवडणूक राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे. ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात. निवडणूक लढवायचा अधिकार हा लोकशाहीमध्ये सगळ्यांचा आहे, पण आमची सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्या बारामतीकरांची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि तीच खरी श्रद्धांजली ही दादांना असेल. आम्ही सगळे तिथं वहिनींसाठी तिथं काम करू, त्यांना निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि 100% तेच निवडून येणार आहेत ह्याची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.